ठरलं तर मग या मालिकेच्या 29 मार्चच्या भागामध्ये इकडे आता सायलीने पॉपकॉर्न आणलेले असतात. तर त्यानंतर अर्जुन लगेचच लाईट्स ऑफ करतो आणि सायलीला म्हणतो, आता बघा कसं प्रॉपर थिएटरसारखं फील होतंय. आणि त्यानंतर दोघेही आता एकत्र बसून फिल्म पाहायला लागलेले असतात. अर्जुन आणि सायली ती फिल्म दोघेही बसून एन्जॉय करत असतात आणि एकमेकांसोबत मस्ती करत असतात. तर फिल्म बघत असताना अचानक अर्जुनचे पॉपकॉर्न संपलेले असतात. त्यामुळे अर्जुन सायलीचे पॉपकॉर्न घ्यायला जातो, परंतु सायली मात्र त्याला द्यायला तयारच नसते. तर अर्जुन लगेचच हिसकावून घेतो. तर सायली त्याच्यावरती चिडते. त्यानंतर अर्जुन सायलीच्या पाठीमागून हात मारतो आणि त्यानंतर सायलीचे सर्व काही पॉपकॉर्न सांडूनही देतो. तर दोघे आता सांडलेले पॉपकॉर्न गोळा करून गपागप खायला लागलेले असतात आणि एकमेकांशी लुटूपुटूचे वाद घालत एकमेकांवरतीच हसत असतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांना उशी मारत खूप सारी मस्ती करायला लागलेली असतात. परंतु इतक्यातच अर्जुनला झोप आलेली असते आणि अर्जुन तसाच आता सायलीच्या मांडीवरती झोपी गेलेला असतो. तेव्हा सायलीला आता सर्व काही प्रसंग आठवायला लागलेले असतात की ज्यामध्ये अर्जुन सायलीची ढाल बनवून उभा असतो. अर्जुनने सायलीला कधीही एकटं सोडलेलं नसतं आणि अर्जुनने घेतलेली सायलीची सर्व काही काळजी, ते सर्व काही आठवून सायलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आलेले असतात आणि डोळ्यातील पाण्याचा एक थेंब अर्जुनच्या चेहऱ्यावरती पडतो. तेव्हा सायली लगेचच तो ओढणीने पुसते आणि स्वतःच्या मनाशीच म्हणते की किती दिवसानंतर इतके शांत झोपला आहात सर तुम्ही. आता माझ्या अश्रूनेही तुम्हाला मी जाग नाही येऊ देणार. सायली खूपच हळवी झालेली असते. हळूहळू का असेना, परंतु सायलीला सुद्धा अर्जुनची सवय लागलेली असते. तर इकडे आता रविराज कोर्टामध्ये जे काही घडलं होतं ते सर्व काही त्यांना आठवायला लागलेलं असतं. अर्जुनने जसं कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की मधुबनच्या केसमधून अर्जुनला माघार घ्यायला लावण्यासाठी महिपतीने हा रचलेला एक डाव होता. तसाच आता रविराजांना सुद्धा त्याच्यावरती संशय यायला लागलेला असतो की जसं अर्जुन म्हणतो आहे तेच तर खरं नसेल ना. तर इकडे खालती नागराज आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. तर नागराज प्रियाला सांगत असतो की आत्ताच्या आत्ता दादाकडे जा आणि आपली बाजू सेफ कर, नाहीतर दादा आपल्या दोघांनाही या घरातून हाकलून देईल. तेव्हा प्रिया घाबरतच नागराजला म्हणते, तो किल्लेदार तुम्हाला कशाला घरातून हाकलून देईल, तो तर मला हाकलून देईल. अर्जुन आता महिपतपर्यंत पोहोचला आहे की ज्या महिपतीला कोणी हातही लावू शकत नव्हतं. तर प्रिया नागराजला धमकवत म्हणते की जर अर्जुनला समजलं ना की मी खरी तन्वी नाहीये, तर मी सर्व काही किल्लेदाराला सांगून टाकेन की त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणणारं दुसरं तिसरं कोणी नसून तुम्हीच होता ते. तेव्हा नागराज प्रियाला शांत बसण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की काय कर, तू गच्चीवरती जा आणि तिथून जाऊन ओरडून सर्वांना सांग. त्यावर प्रिया म्हणते की ठीक आहे, जाते, मी किल्लेदाराला समजावते. तर प्रिया आता इकडे किल्लेदारकडे आलेली असते आणि प्रिया नाटक करत उगाच रविराजांना म्हणायला लागते की बाबा मला ना खरं तर खूपच अस्वस्थ वाटतं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. आज कोर्टामध्ये जे काही घडलं ना त्यामुळे मला खरंच खूप मोठा धक्का बसला आहे. ज्याच्यावरती तुमचा इतका विश्वास होता तोच माणूस इतका भयंकर निघावा. त्यावरती रविराज म्हणतात की मी पण तोच विचार करतो आहे तन्वी. मला ना खरंच माझ्यावरतीच खूप अभिमान होता की मी सर्व माणसं ओळखू शकतो. तर आता त्या दोघांमधील बोलणं नागराज बाहेरून ऐकत असतो. प्रिया म्हणते की परंतु बाबा, तुम्हाला तो पेनड्राईव्ह अर्जुनने दिला होता, पुरावा महिपतीच्या विरोधात दिला होता, तर तुम्ही मला का नाही सांगितलं? म्हणजे माझा या केसशी एवढा काही संबंध नव्हता तरी पण. त्यावरती रविराज म्हणतात की काही गोष्टी गुप्त राहिलेल्याच बऱ्या असतात, म्हणूनच मी अर्जुन आणि सायलीने असं ठरवलं होतं की शेवटपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. तिथे आता सायलीचं नाव घेता क्षणी प्रियाला मात्र मोठा धक्काच बसतो. तर प्रिया आता स्वतःच्याच मनाशी म्हणायला लागते की मी, अर्जुन आणि सायली यांची एक टीम कधी झाली आणि यांनी एकत्र येऊन जर पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला ना तर आम्हाला नरकात सुद्धा लपण्यासाठी जागा नाही मिळणार. तर रविराज प्रियाला म्हणतात की जर पुरावे भेटल्याचं महिपतीला समजलं असतं तर शेवटपर्यंत त्याने ते पुरावे कुठे ना कसे फिरवून टाकले असते. तर रविराज पुढे म्हणतात की म्हणूनच मी अर्जुन येईपर्यंत थांबलो होतो.
परंतु बाळा, मी तुला एक सांगतो की आता खोट्या माणसापासून ना दूरच राहायचं, आणि खोट्याचा असत्याचा हा असाच विजय होतो, अगदी महिपतीसारखा. तेव्हा रविराज प्रियाला सांगतात की आता आपण साक्षीपासूनही लांब राहिलेलंच चांगलं आहे. त्यावरती प्रिया म्हणते, परंतु बाबा, ती साक्षी एवढी काही वाईट वाटली नाही मला. म्हणजे माझी आणि तिची फार जास्त ओळख नाही आहे, ती आपल्या घरी येत होती ना तेवढीच ओळख आहे. परंतु मला खरोखरच ते वाईट नाही वाटली. तरी पण बाबा, मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेन. तर रविराज प्रियाला सांगतात की या घरात आता महिपती शिकरे हा विषय पुन्हा नको. तर तिकडे बाहेर त्या दोघांचंही बोलणं ऐकत उभा असलेला नागराज स्वतःच्या मनाशीच म्हणतो की दादा, महिपती शिकरेला तू विसरू शकतोस, परंतु मी नाही. कारण माझ्या सगळ्या नाड्या त्या महिपती शिकरेच्याच हातात आहेत. अजून एकदा प्रियाने आता खोटं बोलून रविराजला चांगलंच गुंडाळून ठेवलेलं असतं. त्यानंतर सकाळी इकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही झोपलेले असतात. तर सायलीचं डोकं अर्जुनच्या डोक्याला थडकतं. त्यावरती आता अर्जुन आणि सायली दोघेही जागे होतात. तर अर्जुन जेव्हा पाहतो की तो सायलीच्या मांडीवरती झोपला आहे, तर अर्जुन लगेचच दचकून तेथून उठून जातो आणि त्यानंतर दोघेही एकमेकांशी एकत्रच बोलायला लागलेले असतात. तर सायली अर्जुनला म्हणते की मी आवरते, म्हणून तेथून सटकते. तेव्हा अर्जुन स्वतःच्या मनाशीच विचार करत म्हणायला लागतो की मी रात्रभर मिसेस सायलींच्या मांडीवरती झोपलो होतो. परंतु तिथे अर्जुनला एक प्रश्न पडलेला असतो की सायलीने अर्जुनला कसं काय उठवलं नाही. तर त्यानंतर इकडे आता नाश्त्यासाठी सर्वच जण एकत्र जमलेले असतात. तर अश्विन आणि अर्जुन दोघेही प्रतापला सांगत असतात की सर्व न्यूज चॅनेलला तुमचीच न्यूज आहे की प्रताप सुभेदार निर्दोष सुटले आहेत. तर सुभेदार परिवार आता एकत्र येत खूपच खुश असतात, कारण प्रतापवरती लागलेले डाग आता अर्जुनने पुसून काढलेले असतात. तर पूर्णाची खूप खुश असते आणि ती प्रतापला म्हणते की आज सर्व ठिकाणी प्रताप सुभेदार हे एकच नाव गाजतंय. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, सकाळपासून अभिनंदनाचे इतके फोन मला येत आहेत की मी वैतागून आता फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे एवढी छान न्यूज आहे आपल्या घरात, आज गोडधोड काहीतरी बनणार आहे की नाही. त्यावरती सायली म्हणते, हो, परंतु त्याआधी तुम्ही नाश्ता करून घ्या. असं म्हणून आता सायली सर्वांसाठी नाश्ता घेऊन यायला लागते. तर तिथे अस्मिता म्हणायला लागते की खरंच आपण किती दिवसानंतर असे एकत्र छान एन्जॉय करतो आहे, गप्पा मारत बसलो आहोत. मला ना खूपच छान वाटतं आहे. त्यावरती मुद्दाम अश्विन आता अस्मिताला टोमणा मारत म्हणायला लागतो की हो, आम्ही तर दररोजच गप्पा मारतो. कदाचित तू 6-8 महिन्यानंतर बाहेर येते ना, त्यामुळे तुला दिसलंच नसेल. त्यावरती आता सर्वच जण हसायला लागतात. परंतु तिथे प्रताप म्हणतो की चला, हे सर्व काही पाहून मला असं वाटतं आहे की आपलं घर पूर्वीसारखं नॉर्मल झालं आहे. तर आता सायलीने तिथे सर्वांसाठी नाश्ता आणलेला असतो. सर्वच जण नाश्ता करणार इतक्यात रविराज येतात आणि म्हणायला लागतात की हा नाश्ता मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला तर. तर रविराजांना पाहून सर्वच जण खूप खुश झालेले असतात. तर रविराज सांगतात की कोर्टामध्ये आपल्याला सर्व काही बोलता नाही आलं, म्हणून आम्ही तुमच्यासोबत इथे बोलण्यासाठी आलो आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही म्हणजे कोण. तेव्हा रविराज चैतन्याचं नाव घेतात. तर अर्जुन आता धक्क्याने चैतन्याकडे पाहायला लागतो. रविराज अर्जुनकडे येतात आणि त्याला म्हणतात की आज कोर्टामध्ये जे काही झालं ना, आणि त्यामध्ये तू महिपतीच्या विरोधात पुरावे मांडलेत ना, ते सर्व काही कौतुकास्पद होतं. आणि रविराज आता अर्जुनचा हात हातात घेतात आणि त्याला शुभेच्छा सुद्धा देतात. आता रविराजांनी पूर्वीसारखं अर्जुनला ज्युनियर म्हटल्यानंतर अर्जुन खूपच हळवा झालेला असतो. तर तिथे आता अर्जुन आणि रविराज परत एकत्र आले आहेत, ते पाहून सुभेदार परिवार सुद्धा खूप खुश असतो. तर रविराज अर्जुनची माफी सुद्धा मागतात, कारण रविराज म्हणतात की माझा इतक्या दिवसांचा अनुभव सुद्धा त्यांनीच महिपती सारख्या माणसाला ओळखू नाही शकला. मी आज सर्वांसमोर हे कबूल करतो आणि तुझी माफी मागतो अर्जुन. त्यावरती प्रताप रविराजांना म्हणतो की अरे रविराज, तू एकटाच नाही तर आपण सर्वच जण चुकलो आहोत. त्या महिपतीने आपल्या डोळ्यावरती कुठली झापडं लावली आहेत ना, तेच आपल्याला कळलं नाही. त्यावरती सायली म्हणते की आता सर्व काही ठीक झालं आहे ना, मग त्या घडलेल्या आठवणी कशासाठी काढताय. तर रविराज अर्जुनचं कौतुक करत म्हणायला लागतात की आणि हे सर्व काही घडलं आहे ना, ते माझ्या स्टुडंटमुळं. ते अर्जुनला म्हणतात की तू तर गुरुच्याही 4 पावलं पुढं निघून गेलात. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू अर्जुन.
रविराज आणि अर्जुन दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. तर तिथे पूर्णाची रविराजांना म्हणतात की हे सर्व काही बोलायला सुद्धा मोठं मन लागतं. तर तिथे आता चैतन्य सुद्धा स्वतःची चूक मान्य करतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो की जर रविराज सर तुझी माफी मागत आहेत तर मी तर खूप मोठी चूक केली आहे महिपतीला ओळखण्यात. सतत मी तुला आडवं जाऊन त्यांची बाजू घ्यायची काहीच गरज नव्हती अर्जुन. खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून आता चैतन्य अर्जुनचं अभिनंदन करत असतो. तर अर्जुनचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात, कारण अर्जुनसाठी हा खूप मोठा आनंदाचा धक्का असतो. आणि हे सर्व काही घडलं असतं ते फक्त आणि फक्त सायलीमुळे. तर सायली स्वतःच्या मनातच म्हणायला लागते की चैतन्य सर, महिपतीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आलाच आहे, परंतु साक्षीचा खरा चेहरा सुद्धा आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येऊ. तुम्हाला या प्रकरणातून आम्ही बाहेर काढूच. तर त्यानंतर अर्जुन आता एकटाच एका पेनकडे पाहत असतो. त्यावरती सायली म्हणते, सर काय हो, किती वेळ झालं तुम्ही त्या पेनकडेच पाहताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हा पेन तुम्हाला माहिती आहे का मला कोणी दिला होता? मला हा पेन सिनियरने दिला होता. जेव्हा मी LLB मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं तेव्हा ना तो खरंच खूप कौतुक करायचा माझा आणि सतत मला म्हणत राहायचा की तुझं फ्युचर खरंच खूप ब्राईट आहे, तू खूप पुढे निघून जाशील. परंतु त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आणि सर्व काही चित्रच बदललं. परंतु आज तो जेव्हा मला ज्युनियर मला ना तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं होतं. असं आपल्या गुरुकडनं आपलं स्वतःचं कौतुक मी ऐकत होतो. अर्जुन सायलीला म्हणतो की असं सिनियरकडनं माझं कौतुक होत होतं ना, मला खरंच खूप छान वाटत होतं. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही आता रविराज सरांना ना सिनियर या नावानेच हाक मारत जा. त्यावरती अर्जुन म्हणतो, परंतु आमचं पूर्वीसारखं रिलेशन नाही राहिलं मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते की सर, आदर हा मनात असतो ना, आणि रविराज सर तर तुमचे गुरु आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अगदी शहाळ्यासारखं आहात, वरून कणक, परंतु आतून आतील त्या गोड पाण्यासारखे. तर सायली लगेचच अर्जुनच्या मांडीवरती हात ठेवते आणि अर्जुनला म्हणायला लागलेले असते की रविराज सरांच्या मनामध्ये तुमच्यासाठी माया आहे आणि त्यांचा राग आता फार दिवस टिकणार नाही. तेव्हा अर्जुन सायलीने ठेवलेल्या हाताकडे पाहतो. तर सायली लगेचच आपला हात काढून घेते. अर्जुन आता विषय बदलत म्हणायला लागतो की सिनियरने डॅडच्या केसमध्ये जे काही केलं ना, ते खरंच खूप ॲप्रिशिएबल होतं नाही का? मला ना खरंच खूप झोप आली आहे, आपण झोपायचं का? असं म्हणून अर्जुन आता विषय टाळतो. तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही झोपलेले असतात, परंतु ते दोघेही खरंच खूप खुश झालेले असतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीचं खूपच कौतुक करत असतो आणि तो सायलीला म्हणतो, तुम्ही खूप छान दिसताय, म्हणजे तुमची साडी खूप छान आहे. त्यावरती सायली सुद्धा खूप खुश होते. तर त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन होळी साजरा करतात. तेव्हा कल्पना अस्मितावरती खूपच चिडलेली असते आणि सर्वांसमोर कल्पना आता अस्मिताचं लपवलेलं गुपित फोडत म्हणायला लागते की जेव्हा सायली किडनॅप झाली होती ना, त्यावरती दागिने तू लपवले होतंस आणि आळ मात्र सायलीवरती घेतलात आणि याचं प्रायचित्त तुला भोगावं लागेल अस्मिता. आत्ताच्या आत्ता सर्वांसमोर तू सायलीची माफी मागायची.